नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी शेताकडे आलो आहे. हरभरा आहे. हरभऱ्याला तुषारचं पाणी लावलेलं आहे. पहा, शेतकऱ्यांना फळबागेकडं वळलं तर चांगलं राहील. ते कशाहून तुम्हाला सांगतो. इथंच एक झाड आहे. पहा, हे रामफळाचं 4-5 वर्षाचं झाड असेल. पहा, हे तरी याची काहीच सोय नाही. पाणी तर याला बिलकुल कवाच नसते. एकदम पत्राच्या काठाला इथं लावलेलं आहे. पाय हे तर तुम्ही या झाडाला फळ पाहू शकता. किती फळ आहेत हे पहा. फळ पहा किती मोठाले झालेत. हे पहा फळ पहा. फळ पहा किती लागलेली आहेत. हे पाहू शकता तुम्ही. फळ मोठं जरी म्हणलं तरी 100 फळ असेल आता रामफळाला. दुसरी तरी फळ पाहायला मिळतील बरेच, पण रामफळ ही मार्केटमध्ये सरासरी जास्त प्रमाणामध्ये नसते. त्याच्यामुळं फळ 20 रुपयाला पण विकते. आता हे फळ येते पहा, रामनवमीला विकतात फळ. हे 100 फळ म्हणलं तर पहा तुम्ही 2000 रुपये व्हायले ते एका झाडाचे. झाडच केवढं आहे पहा. तरी याला खताची सोय नाही, पाण्याची सोय नाही. पहा तुम्ही याच्या बुडाला आहे काय, हे कसं आहे. इथं पाणी आहे का? ते वरच्याच पाण्यावर हे जगायले झाड. म्हणून असं एक वाटायले मित्रांनो, आता शेतकऱ्यांनी फळं लावायला पाहिजे. शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल. नाहीतर या पिकांमध्ये शेतकऱ्याला काही उरणं झाले. शेतकरी वरच्यावर खर्चामध्येच बुडत चाललेला आहे. मित्रांनो, दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. रामफळाला एकतर याची लागवड पण फार कमी प्रमाणामध्ये असेल. नसते मार्केटला. तर आम्ही पाहतो तर आम्हाला तर या छोट्या मोठ्या मार्केटला रामफळ विक्रीला येतच नाही. कवा घेऊन खातो म्हणलं तरी बी असंच गावरानी कुठं जर भेटलं तरच भेटलं, नाही तर मार्केटला विक्रीला बिलकुल येतच नाही. मोठ्या सिटीमध्ये जर कुठून ट्रान्सपोर्ट होत असेल माल तर होत असेल, पण अशा आमच्या इकडल्या छोट्या मार्केटपर्यंत मालच येत नाही ते रामफळाचा. आणि दुसरी गोष्ट, या रामफळाला त्रास पण नाही काचा. माल याला सालाला खूप लागत असते माल, पण यंदा थोडा माल कमी आहे. फुलोऱ्याच्या टायमामध्ये काही धुई फिरली असेल म्हणा, काही असेल. मेन म्हणलं तर वानेराचा त्रास नाही. वानेराचा त्रास तुमच्या आंब्याला, दुसऱ्या फळाला वानेर खूप त्रास देतात. माणूस नसलं तर फळ येऊ देत नाही. तर समजा खायला पण येऊ देत नाहीत त्याला. त्याच्यामुळं या तुमच्या रामफळाला वानेर बिलकुल खात नाही तोडून. रामफळ लागवड कशी राहील हे तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो.